पण ज्याचा गुडघा दुखतोय, ज्याचा हाड दुखतोय त्यांना बिल तुम्ही म्हणता की आमची स्टेप वाढत नाही. कशामुळे वाढत नाही ते तुम्ही 16 90 30 लगे 90 16 तुमचे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटी दाबायला विसरू नका. आता पुढची एक्सरसाइज एबीसी ड्रिल. एबीसी ड्रिल हप्त्यामधून 2 वेळेस करायची आहे. किती वेळेस? 2 वेळेस. बुधवार आणि शनिवार करतो आपण. पण आता काय करते आपण, नवीन मुलं आहे, एकदम जर एबीसी ड्रिल केलं तुमचे पाय ब्लॉक पडून जातात आणि 4-5 दिवस मुली येणार नाही किंवा मुलं येतात नाही. मग म्हणून त्याच्यामुळे आपण काय करतो, ते ड्रिल स्टॉप केली. सध्या स्टॅमिनावर फोकस करतो जे नवीन मुलं आहे ते. म्हणून हा, जे नवीन मुलं त्यांनी स्टॅमिना करायचा. 1 महिना चांगला मस्त स्ट्रॉंग बनवून घ्यायचे लॉंग रन करून. मग नंतर आपण एबीसी कडे वळणार आहे पुढे. तर पुढची एबीसी ड्रिल कुठून चालू करायची पाहून घ्या. एबीसी हप्त्यातून 2 वेळेस करायची. ज्यांना 1 महिना झालाय त्यांना पहिली ड्रिल आहे, 1-1 पाय जम्पिंग करायची मोठी मोठी. पहा बघितले, लंगडी करतात. जम्पिंग करायची मोठी वरती वरती. दुसऱ्या पायाने अशीच करायची, वर जम्प करायची आहे. पण ज्याचा गुडघा दुखतोय, ज्याचा हाड दुखतोय त्यांना बिलकुल नाही करायचं बरे. हे कोण करणार आहे ज्याचं काहीच दुखत नाही त्याचं. समजलं? पुढची एक्सरसाइज आपण जसं रनिंग करतो त्या लेवल मध्येच पडायचं आपल्याला. रनिंगच्या स्टाईल मध्ये पाय बाहेर काढायचा आहे. हे पहा, हात पुढे ठेवायचा, मागचा गुडघा ताट पाहिजे आणि हा कमरेचा भाग पुश करायचा. तुम्ही म्हणता की आमची स्टेप वाढत नाही. कशामुळे वाढत नाही ते तुम्ही एक्सरसाइजच करत नाही. ते नुसतं अशी वरती उभे राहता. तुम्ही जेव्हा खाली जाणार तेव्हा या कमरेचा भागचा पुश होईल आणि तुमची स्टेप पुढे जाईल थोडी. हे पहा, रनिंगच्या स्टाईल मध्ये काढायचा. या गुडघ्यापर्यंत पाहायचं बाबा. बा असं तुम्ही जसं पडता तशीच सवय लावायची. काय काय मुलं असे खालून जातात. असे खालून असं वरून पाय घ्यायचा, मग खाली ठेवायचा याला. हा, ही एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइज 2-2 वेळेस करायची आहे. नेक्स्ट परत सेम तसंच पाय उचलून टाकायचा आपल्याला. मागून घे थोडं, पोरं बिऊ दे. नाही सर, मी मध्ये उभा राहतो. नेक्स्ट एक्सरसाइज रनिंगच्या स्टाईल मध्येच पाय काढायचा आहे. आपल्याला जसं पडायचं आहे तीच सवय लावायची आहे. हे पा, मांग्यात ठेवायचा, वरती पाय लय खाली ठेवायचा, मागच्या गुडघ्या टाच जवळ आपला गुडघ्याचा लेवल यायला पाहिजे. बा एवढी एक्सरसाइज ती. हे बा, जमिनीवर पर्यंत जायचं. खाली नॉर्मल गुडघा टेकला बी तर चालेल. हा, ये ना तुमच्या मसल मध्ये ताकद येईल. ही एक्सरसाइज किती वेळेस करायची आहे? 2 वेळेस. हा, पुढची एक्सरसाइज आहे जम्पिंग. मोठ्या मोठ्या जम्प करायचे. काय काय मुलं काय करता, इथून असं असंच बसता. हे चुकीचं करता तुम्ही. मोठी मोठी जम्प, पूर्ण खाली पूर्ण वरती. पाहून घ्या, पंजाबात जम्प करायची बा, पूर्ण खाली पूर्ण वरती. प्रत्येक एक्सरसाइज 2 वेळेस करायची. मी 1 वेळेस करून दाखवतोय तुम्हाला. पुढची एक्सरसाइज बेंडुगुड्या. काय काय मुली काय करतात, बेंडुगुड्या चालल्या पुढे. त्यांना कसं मेडल द्यायचं आहे असं हळूहळू करायची आहे. हे बा, हळूहळू पाय सरळ, गुडघे काहींचे पायाशी जाता सरळ ठेवायचे. समजला? बसून चालणे. हे पहा, असं याच्यात काय काही पळायला पाहत असे चालले ते. अरे हळूहळू करा. पा पंजावर असं हळूहळू हळूहळू करा. काय घाई तुम्हाला?
हळूहळू करायचंय. पंजावरच. हे झालं तुमचं एबीसी वर्कआउट. एबीसी वर्कआउट नंतर काय घेतो आपण? खायचं मजबूत बनण्यासाठी होल्ड. होल्ड कसा आहे तुम्हाला शिकवलेलं मी. पहिले कोणता असतं? 16, 90, 30, लगेच 90, 16. तुमच्या ॲव्हरेज नुसार थांबायचं आहे. ज्या मुली जेवढं थांबता येईल, ज्या मुलाला जेवढं थांबता येईल तेवढं. कसं थांबायचंय? हात ताट ठेवायचे. हा जो गुडघा आहे आपला, हा गुडघा आपल्या या अंगठ्याच्या पुढे नको याला असा. तुम्ही बरेच मुलं मुली हे चुकी करता. का चुकी करता? अशी उभे राहता असे. हे चुकीचं आहे. हा अंगठ्याच्या पुढे आपला गुडघा यायलाच नको. सरळ पाहिजे पाय. पाहून घ्या. पहिले स्टार्ट. पाच तो नॉर्मल. हे कोणती झाली? 16. हे तुम्हाला जेवढं पडेल तेवढं घ्यायचं. आपण रेशो होतो 10 ते 15 सेकंड स्टार्टला. 10 सेकंड झाले की 19 असं पाहिजे पूर्ण बॉडी. इथं तुमची असे 60 मध्ये थांबला तुम्ही. हे 19. मग गुडघे पाहिले अंगठ्याच्या लेवलला आहे ना, मागे असे पुढे आहे का? मागे असे मागेच ठेवायचे. नंतर 30 झालेलं आहे की 19, लगेच 16 आणि अप. बस जेवढं मिनटं केलं तुम्ही तेवढा रेस्ट घ्यायचा. परत एक्सरसाइज हीच करायची. जो नवीन करत असेल ना, कमी करायचंय. म्हणजे जो नवीन पोरगा आहे ज्याला 1 महिना झाला रनिंग चालू करून, त्याने किती करायचंय? काहीच करायचं नाही. 1 महिना आला त्यांना काहीच करायचं नाही. त्यांना फक्त कशावर फोकस करायचा? लॉंग रन. पहिले स्टॅमिना बनवायचा, पोटाचा व्यायाम करायचा, डिप्स मारायचे, वाटलं तर गोळा फेकायचा. बस एवढंच करायचं. कारण तुम्ही एकदम जर करायला लागले तुमच्या थाईस जाम होऊन जातील. जाम झाले की मग तुम्ही 4-5 दिवस घरी. मग तिथली 4-5 दिवस प्रॅक्टिस बंद. हा, पुढची एक्सरसाइज काय? आपण 90 मध्ये थांबलो फक्त. 90 मध्ये. आणि जेवढा वेळ थांबला गेला जास्त 1 मिनिट थांबतो. जेवढा कमीत कमी वेळ थांबले तुम्ही, नंतर अपडाऊन मारायचं असतं आपल्याला. किती काउंट करतो? 20. कसं थांबायचं ते जसं सेम केलं तसंच. असं 19 मध्ये पहा. हात असे ठेवायचे. कोणी असे ठेवतं, कोणी अशी ताट ठेवतो. म्हणजे असा सपोर्ट घेतो तो. हे चुकीचं आहे तुमचं. लोड पडू द्या ना पायावर. असं ठेवायचे. कोणी असे ठेवतो. हा, असे ठेवायचं हात बाजूला. कशाचा सपोर्ट घ्यायचा नाही तुम्हाला. हे पहा 90 मध्ये. हे गुडघे पुढे का माझे? बरोबर आहे ना? काही जास्त जाता मागेच पाहिजे असे. बरोबर 90 मध्ये बसलोय का मी? असं आहे का बरोबर? हे जेवढं झालं तुमचं, तुम्हाला वाटलं आता पाय दुखून आले, लगेच 20 काउंट करायचे असे. हे बी असे एकदम हळूहळू करता बा असे. खालचा गुडघा जातोय का माझा पुढे? गुडघा जागेवरच आहे, फक्त वरचा पाय खालीवर जातोय पा. नॉर्मल तर वरचा गाडीत तो. पण तुमच्या पोरांचे अरे असे जाता असे. चालेल, हे चुकीचं आहे. असं करा प्रॉपर. समजलं मग? तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटी दाबायला विसरू नका. तुमचा मित्र संभाजी पाटील जळगावकर. जय महाराष्ट्र, जय हिंद.